असं पुस्तक जे वाचताना आपल्याला लेखकच आपल्याशी बोलतो की काय असं फिलिंग येईल. माहिती आहे का असं कोणतं पुस्तक ते? ते आहे वपुर्झा. लेखक वसंत पुरुषोत्तम काळे किंवा मग वपू काळे यांनी लिहिलेलं लेखन, हृदयस्पर्शी लेखन किंवा मग आत्मकथानक लेखन. खरं तर त्यांना आत्मकथा लिहिणं हे मुळीच पसंत नाही. ते म्हणतात मी कधीच आत्मकथा लिहिणार नाही. पण हे या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांच्याच आयुष्यात, जीवनात ज्या काही छोटे-मोठे अनुभव आले होते, ते त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींच्या रूपात किंवा छोट्या-छोट्या पॅराग्राफमध्ये त्यांनी टाकलेले आहे. पुस्तक तुम्ही कोणतंही पेज उघडून कुठल्याही पॅराग्राफने वाचू शकता. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, म्हणजे आपल्याला असं असं वाटतं, की अरे बापरे! हे माझ्यासोबत पण असंच झालंय. त्यामुळे आज आपण हे पुस्तक बघणार आहोत. ठीक आहे. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनेलमध्ये.